हम्म. आपण अनेकदा पाहतो ना, की एखाद्या मोठ्या शहरात एखाद्या अतिशय आलिशान इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणारी एखादी अत्यंत यशस्वी व्यक्ती असते, हं. जिच्याकडे म्हणजे सगळं काही असतं. अमाप संपत्ती, प्रचंड प्रसिद्धी आणि हवं ते विकत घेण्याची ताकद असते. पण तरीही तरीही ती व्यक्ती रात्री शांतपणे झोपू शकत नाही. अगदी बरोबर. ती झोपू शकत नाही आणि बाहेरून पाहणाऱ्याला नेहमी हा प्रश्न पडतो, की अरे या माणसाकडे असं काय कमी आहे, ज्यामुळे तो इतका अस्वस्थ आणि दुःखी असावा? हो ना? हे खूप सामान्य आहे. म्हणजे भौतिक यश आणि आंतरिक समाधान या दोन अगदी वेगळ्या गोष्टी कशा असू शकतात, हा विचार खरोखरच चक्रावून टाकणार आहे. हा अत्यंत मूलभूत विरोधाभास आहे. म्हणजे आपण लहानपणापासून असा विचार करत आलेलो असतो, की यशाची शिडी चढली की अगदी वरती कुठेतरी आनंदाचं शिखर असेल. हो, साहजिकच आहे तसं वाटणं. पण जास्त संपत्ती मिळवली, समाजात नाव कमावलं, की आपोआप आयुष्य परिपूर्ण होईल असा आपला समज असतो. पण प्रत्यक्षात जेव्हा माणसं तिथे पोहोचतात, तिथे त्यांना काय मिळतं? अनेकदा त्यांना फक्त एक प्रकारची पोकळी जाणवते. यश आणि आनंद हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा समाजाचा जो एक मोठा गैरसमज आहे ना, तो तिथे उघडा पडतो. खरंच आहे? बाह्य जगात मिळवलेलं यश हे आतल्या रिकामेपणाची जागा भरून काढू शकत नाही, हेच यातून वारंवार सिद्ध होतं. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे, जो आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा गाभा आहे. आज आपण दलाई लामा यांच्या द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकावर आधारित एका अत्यंत महत्त्वाच्या माहिती स्रोताची उकल करणार आहोत. खूपच छान विषय आहे हा. हो, म्हणजे जीवनात संपत्ती आणि प्रसिद्धी मिळूनही अनेक लोक दुःखी का राहतात आणि खऱ्या आनंदाचा मार्ग नक्की कोणता असू शकतो, याचा शोध आपण आज घेणार आहोत. नक्कीच. बाह्य गोष्टींमध्ये म्हणजेच सतत नवीन उपकरणे खरेदी करण्यात, अधिक संपत्ती गोळा करण्यात किंवा लोकांची वाहवा मिळवण्यात जेव्हा आपण आनंद शोधतो, तेव्हा ते तहान लागल्यावर समुद्राचं खारट पाणी पिण्यासारखं असतं. बापरे, खूपच अचूक उपमा आहे ही. हो ना? समुद्राचं पाणी प्यायल्याने तहान कधीच भागत नाही, उलट ती अधिकच तीव्र होते आणि शरीराची अवस्था अधिकच बिकट होते. अगदी. समुद्राच्या पाण्याची ही उपमा या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडते. खारट पाणी शरीरातील उरलेली आर्द्रताही शोषून घेतं. बरोबर. तसंच हे भौतिक यश आणि बाह्य गोष्टींची सतत लागलेली ओढ आपल्या मानसिक शांतीला शोषून घेते. आपल्याला वाटतं की ही नवीन वस्तू मिळाली की आपण समाधानी होऊ, पण ती मिळाली की लगेचच दुसऱ्या गोष्टीची हाव निर्माण होते. अगदी तसंच. ही एक न संपणारी शर्यत असते, जिथे आनंदाची तहान कधीच पूर्ण होत नाही. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. होय. जर बाह्य यश हे नेहमीच पोकळ वाटत असेल आणि समुद्राच्या पाण्यासारखं ते आपली तहान भागू शकत नसेल, तर मग खरा आनंद बाहेरच्या जगात नाहीये हे नक्की. पण मग तो नक्की कुठे दडलेला आहे? हाच तर मुख्य प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर या स्रोतामध्ये अत्यंत स्पष्टपणे आणि काहीशा वेगळ्या दृष्टिकोनातून दिले आहे. आनंद हा बाहेर कुठल्याही दुकानात किंवा पदवीत नसून तो पूर्णपणे आपल्या मानसिकतेत दडलेला असतो. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे दलाई लामांनी मांडलेला तो एक अत्यंत सोपा पण अतिशय खोल विचार. कोणता विचार? ते म्हणतात की आनंद हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. प्रत्येक माणूस तो काहीही करत असला तरी अंतिमतः आनंदाच्याच शोधात असतो. हो, ते तर आहेच. पण अडचण कुठे निर्माण होते? तर आपण आनंदाची व्याख्याच चुकीची ठरवतो. हा स्रोत अगदी स्पष्टपणे सांगतो की भौतिक गोष्टी केवळ तात्पुरता आनंद देऊ शकतात. म्हणजे एका मर्यादेपर्यंतच. हा अगदी. समजा एखाद्याने एक अत्यंत महागडी आणि नवीन गाडी घेतली. पहिले काही दिवस त्या व्यक्तीला खूप भारी वाटेल, एक वेगळाच उत्साह असेल. पण काही आठवड्यांनंतर ती एक सवय होऊन जाते. हो ना, ती गाडी एक सामान्य आणि रोजच्या वापरातली गोष्ट बनते. तिचं नाविन्य संपतं. यालाच क्षणिक आनंद असं म्हटलं जातं. पण याउलट जेव्हा आपण योग्य मानसिकतेचा विकास करतो, तेव्हा तो आपल्याला कायमस्वरूपी आणि स्थिर आनंद देतो. आनंद हा बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून ती एक जाणीवपूर्वक केलेली निवड असते. पण मला इथे एक वेगळा विचार मांडावासा वाटतो. नक्कीच, सांगा ना. हे सगळं ऐकायला खूप तत्वज्ञानात्मक आणि छान वाटतं, की आनंद ही एक निवड आहे. पण आपण जर वास्तवाचा विचार केला आणि समजा एखादी व्यक्ती खरोखरच खूप कठीण परिस्थितीतून जात असेल, हा, बरोबर. म्हणजे एखाद्याला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे, जवळच्या व्यक्तीला गमावण्याचं दुःख आहे किंवा कोणी गंभीर आजारी आहे, तर अशा भयानक वास्तवात केवळ मी आनंदी राहण्याची निवड करतो असं म्हणणं शक्य असतं का? नाही, हा अत्यंत नैसर्गिक आणि आवश्यक असा प्रश्न आहे. कारण ही संकल्पना जमिनीवरील वास्तवापासून थोडी दूर आणि केवळ पुस्तकी वाटत नाहीये का? अशा वेळी ही निवड कशी काय काम करू शकते?
दलाई लामांच्या तत्वज्ञानाचं खराकस इथेच लागतो. कठीण परिस्थितीत आनंदी राहण्याची निवड करणे याचा अर्थ असा अजिबात नाहीये की आपण दुःखाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे अच्छा. किंवा वेदना होत असताना खोटा हसरा चेहरा करून फिरावा. तसं करणं हे अत्यंत घातक ठरू शकतं. हो, ते तर अधिकच त्रासदायक होईल. अगदी. जीवनात शारीरिक वेदना किंवा अचानक बसणारे धक्के हे अपरिहार्य आहेत. ते कोणालाच टाळता येत नाहीत. पण त्या वेदनेचं रूपांतर सततच्या मानसिक त्रासात किती होऊ द्यायचे हे मात्र नक्कीच ठरवता येतं. म्हणजेच वेदना आणि दुःख यात काहीतरी फरक आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? अगदी नेमकं. वेदना ही एक शारीरिक किंवा तात्कालिक प्रतिक्रिया असते. पण जेव्हा माणूस त्या वेदनेभोवती नकारात्मक विचारांचं जाळं विणतो, म्हणजे हे माझ्यासोबतच का घडलं असं काहीतरी? होय, हे माझ्यासोबतच का घडलं, आता माझं सगळंच संपलं, असा विचार सतत करत राहतो, तेव्हा त्यातून जो मानसिक त्रास निर्माण होतो त्याला आपण स्वतः कारणीभूत असतो. हे पटतंय. जेव्हा हा स्रोत म्हणतो की आनंद ही एक निवड आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा की आलेल्या परिस्थितीला आपण कशी प्रतिक्रिया द्यायची, त्या परिस्थितीकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहायचे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असतं. बरोबर. दुःख नाकारणं हा उपाय नाही, तर त्या दुःखात वाहून न जाता स्वतःला सावरण्याची ताकद निर्माण करणं ही ती निवड आहे. परिस्थिती काहीही असो त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण स्वतः ठरवू शकतो. पण हे बोलणं जितकं सोपं आहे तितकं प्रत्यक्ष आयुष्यात अंमलात आणणं नक्कीच कठीण आहे. हो, ते अजिबात सोपं नाहीये. जेव्हा एखादं संकट समोर उभं असतं तेव्हा माणसाची पहिली प्रतिक्रिया ही बहुधा भीती किंवा रागाचीच असते. अगदी नैसर्गिक आहे ते. आणि म्हणूनच स्रोतामध्ये पुढे असा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की आनंदी राहण्याची ही निवड काही आपोआप किंवा रातोरात होत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. होय, आणि म्हणूनच मनाला सतत प्रशिक्षित करावं लागतं. मन नियंत्रित करणं म्हणजेच स्वतःच्या आनंदाचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेणं. मानवी मेंदूची रचनाच अशी असते की तो सुरक्षेच्या कारणास्तव सतत नकारात्मक गोष्टींचा, धोक्यांचा आधी शोध घेतो. जोपर्यंत आपण आपल्या मनाला जाणीवपूर्वक सवय लावत नाही, तोपर्यंत मन त्याच्या याच जुन्या आणि नकारात्मक सवयींनुसार चालणार. म्हणजे आपण जणू काही एका ऑटो पायलट मोडवर असतो. अगदी बरोबर. अचानक येणारे नकारात्मक विचार ओळखणे, त्यांना तिथेच थांबवणे आणि त्यांना सकारात्मक किंवा किमान तटस्थ मानसिकतेत बदलणे यासाठी मनाची मशागत करावी लागते. एका व्यावहारिक उदाहरणातून हे अधिक स्पष्ट होईल आणि स्रोतामध्ये याचं एक उत्तम उदाहरण दिलं आहे. कोणतं उदाहरण? समजा एखाद्या शहरात खूप गर्दी आहे, प्रचंड ट्रॅफिक आहे आणि गाड्यांची एक लांब लचक रांग लागली आहे. बापरे, ट्रॅफिक म्हणजे अगदी रोजचीच डोकेदुखी आहे. हो ना. आता ही एकच परिस्थिती आहे, पण तिथे अडकलेल्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती अगदी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. एक व्यक्ती गाडीच्या स्टिअरिंगवर आदळआपट करते, सतत हॉर्न वाजवते, समोरच्याला शिव्या देते, प्रचंड चिडते आणि स्वतःचा रक्तदाब वाढवून घेते. आणि दुसरी व्यक्ती जी त्याच रांगेत अगदी दोन गाड्यांमागे उभी आहे, ती शांतपणे विचार करते की आता मी इथे अडकलोच आहे आणि यात मी काहीच बदल करू शकत नाही, तर या वेळेचा काहीतरी चांगला उपयोग करूया. खूपच वेगळा दृष्टिकोन आहे हा. हो, ती व्यक्ती एखादं माहितीपूर्ण ऑडिओ बुक ऐकायला सुरुवात करते किंवा नुसती छान गाणी ऐकत शांत बसते. परिस्थिती पूर्णपणे एकच आहे, पण त्याला मिळणारी प्रतिक्रिया आणि त्यातून मिळणारा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. हे ट्रॅफिकचं उदाहरण अत्यंत अचूकपणे दर्शवतं की मनाचं प्रशिक्षण प्रत्यक्ष जीवनात कसं काम करतं. बरोबर. स्रोतामध्ये यावर एक अत्यंत प्रभावी वाक्य आहे. एकतर आपण आपल्या मनाला प्रशिक्षण करावं, अन्यथा मन आपल्यावर नियंत्रण मिळवतं. खरंच खूप ताकदवान वाक्य आहे. हो ना. ती पहिली व्यक्ती जी ट्रॅफिकमध्ये आदळापट करत होती, ती व्यक्ती स्वतःच्या कृतीचा किंवा मनाच्या नियंत्रणात नव्हती. तिचं मन बाह्य परिस्थितीनुसार भरकटत होतं आणि तिला राग या भावनेने पूर्णपणे गिळंकृत केलं होतं. हे टाळण्यासाठी आपल्याला स्वतःबद्दलची सजगता आणि आत्मभान वाढवणं आवश्यक आहे आणि यासाठीच ध्यानाचा किंवा मननाचा सराव महत्वाचा ठरतो. पण ध्यान म्हणजे नेमकं काय करायचं? ध्यान म्हणजे केवळ एका जागी डोळे मिटून बसणे असा याचा अर्थ नाही, तर ध्यान हे स्वतःच्याच विचारांना एका त्रयस्थ व्यक्तीसारखे तटस्थपणे पाहण्याची कला शिकवते. अच्छा, म्हणजे स्वतःच्या विचारांचे निरीक्षक होणे. अगदी. मला आता राग येतोय ही जाणीव त्या क्षणी होणे हेच त्या प्रशिक्षणाचे पहिले फळ असते. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते.
जेव्हा मनाला हे योग्य प्रशिक्षण मिळत नाही तेव्हा आपल्याच आत एक सर्वात मोठा धोका निर्माण होतो. कोणता धोका? तो धोका म्हणजे आपला स्वतःचा राग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावना. आपण सर्वसाधारणपणे रागाला एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक मानवी भावना समजतो. हो, आपण म्हणतोच की राग तर येणारच. पण या स्रोतानुसार राग हा केवळ एक भावना नसून तो आनंदाचा सर्वात मोठा मारेकरी आहे. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर राग हा माणसाच्या स्वतःच्या शांततेचा सर्वात मोठा शत्रू असेल, जसं दलाई लामा म्हणतात की राग हा आंतरिक शांतीचा सर्वात विनाशकारी घटक आहे, तर त्यावर प्रत्यक्ष वेळी नियंत्रण कसं मिळवावं? कारण राग आल्यावर माणूस सारासार विचार करण्याची क्षमताच गमावून बसतो. अगदी खरंय. रागाच्या भरात माणसाला काही सुचत नाही. हो ना. रागाच्या भरात माणसाच्या शरीरात आणि मनात प्रचंड ताणतणाव निर्माण होतो. विचार करण्याची प्रक्रियाच थांबते आणि त्यातून निर्माण होणारा द्वेष अंतिमतः केवळ दुःख आणि पश्चातापच पदरात टाकतो. आणि यातील सर्वात धक्कादायक बाब अशी आहे की आपण ज्या व्यक्तीवर गागवतो किंवा ज्या परिस्थितीवर चिडतो त्या व्यक्तीचं किंवा परिस्थितीचं नुकसान होण्याआधी आपला राग आपलंच सर्वाधिक नुकसान करत असतो. अगदी. हे म्हणजे जसं एखादा जळता निखारा दुसऱ्यावर फेकण्यासाठी आपण आपल्याच हातात धरून ठेवावा. बापरे, खूपच भयानक चित्र आहे हे. हो, तो निखारा दुसऱ्याला लागेल की नाही हे नंतर ठरतं, पण तो हातात धरल्यामुळे आपला स्वतःचा हात मात्र आधी नक्कीच जळतो. रागाचं स्वरूप अगदी या जळत्या निखाऱ्यासारखंच असतं. हे निखाऱ्याचं साधर्म्य रागाची नेमकी प्रवृत्ती स्पष्ट करतं आणि म्हणूनच या धोक्यावर स्रोतामध्ये एक अत्यंत प्रभावी आणि व्यावहारिक उपाय सांगितला आहे. कोणता उपाय? तो उपाय म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी क्षणभर थांबणे किंवा एक छोटासा विराम घेणे. फक्त एक विराम? हो. मानवी स्वभाव असा असतो की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा लगेचच आणि तीव्र प्रतिक्रिया देण्याची आपली प्रवृत्ती असते. पण जर आपण त्या मनाविरुद्ध घडलेल्या घटनेत आणि आपल्या प्रतिक्रियेत फक्त एका श्वासाचं, एका क्षणाचं अंतर निर्माण करू शकलो, तर काय होईल? तर तो एक क्षणच मनाला पुन्हा नियंत्रणात आणण्यासाठी पुरेसा ठरतो. तो क्षणभरचा विराम मेंदूतील त्या भागाला जागृत करतो जो तर्कशुद्ध विचार करण्यासाठी जबाबदार असतो. तो आपल्याला जाणीव करून देतो की नुसतं ओरडून किंवा रागवून हा प्रश्न सुटणार नाहीये. आणि जेव्हा आपण या रागावर, या त्वरित प्रतिक्रिया देण्याच्या आणि चिडण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवतो, तेव्हा मनात एक प्रकारचा मोकळा वेळ आणि एक रिकामी जागा निर्माण होते. बरोबर. त्या रिकाम्या जागेतच खऱ्या अर्थाने आंतरिक शांततेचा जन्म होतो. मला हे एका वेगळ्या उदाहरणातून सांगायला आवडेल. सांगा ना. आंतरिक शांतता ही ना एका अथांग महासागरासारखी असते. महासागरासारखी म्हणजे हे थोडं अधिक उलगडून सांगाल का? यात शांततेचा आणि महासागराचा नेमका काय संबंध आहे? नक्कीच. जर आपण एखाद्या महासागराच्या पृष्ठभागावर पाहिलं तर तिथे सतत प्रचंड खळबळ चालू असते. हो, लाटा असतात, वारा असतो. अगदी. वाऱ्याचा प्रचंड वेग असतो, मोठ्या आणि उंच लाटा उसळत असतात, कधीतरी तिथे भयानक वादळे येत असतात. बाहेरून आणि वरून पाहणाऱ्याला तो महासागर अत्यंत अशांत आणि रौद्र वाटतो. पण जर आपण त्याच महासागराच्या तळाशी गेलो, पाण्याखाली शेकडो फूट खाली गेलो, तर तिथे एक अथांग आणि न डळमळणारी शांतता असते. वा, किती सुंदर. वरती पृष्ठभागावर कितीही मोठी वादळे असली तरी महासागराचा तळ नेहमीच अत्यंत स्थिर आणि अढळ असतो. आपल्या मनाची अवस्थाही अशीच असायला हवी. हे अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारं साधर्म्य आहे. आणि दलाई लामांची शिकवण ही तंतोतंत हेच सांगते. बरोबर. बाह्य जगात म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात कितीही गोंधळ असला, ऑफिसमधील ताणतणाव असो, कौटुंबिक कलह असोत किंवा आर्थिक प्रश्न असोत, तरी आपल्या आत एक अशी सुरक्षित जागा असली पाहिजे जी या महासागराच्या तळासारखी अत्यंत शांत असेल. आणि तिथेच खरा आनंद असतो ना? हो, खऱ्या आनंदाचे मूळ या आंतरिक शांततेतच दडलेले आहे. आपण बाह्य जगातील वादळे कधीच पूर्णपणे थांबवू शकत नाही. ती आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. पण स्वतःच्या आत एक असा शांत तळ आपण नक्कीच निर्माण करू शकतो जिथे बाह्य परिस्थितीचे धक्के पोचू शकणार नाहीत. पण हे ऐकायला आणि कल्पनेत जेवढं सोपं वाटतं तेवढं ते कृतीत आणणं अवघड आहे. अगदी खरंय. मग ही आंतरिक शांतता मिळवण्यासाठी प्रत्यक्ष जीवनात नक्की काय करायला हवं? फक्त असा विचार करून तर शांतता मिळत नाही ना. मनाच्या या महासागराचा तळ शांत ठेवण्यासाठी काही विशिष्ट सराव आहेत का? म्हणूनच या स्रोतामध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे आणि रोज करण्यासारखे सराव सांगितले आहेत.
एक म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय आणि दुसरं म्हणजे नियमित मनन. कृतज्ञता म्हणजे थँकफुल राहणं. हो, कृतज्ञतेचा सराव हा मुळातूनच आपला दृष्टिकोन बदलतो. आपण सहसा काय करतो, जे आपल्याकडे नाहीये त्याबद्दल आपण सतत तक्रार करत बसतो. माझ्याकडे ती गाडी नाही, माझं घर मोठं नाही. अगदी तसंच. पण कृतज्ञता म्हणजे आपल्याकडे आज जे काही चांगलं आहे, मग ते कितीही साधं असो, त्याची जाणीव ठेवणं आणि त्याबद्दल आभारी असणं. म्हणजेच आपलं लक्ष ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीयेत त्यावरून काढून ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात सध्या आहेत त्यांच्यावर केंद्रित करणं. बरोबर. पण याचा प्रत्यक्ष मेंदूवर किंवा मानसिकतेवर कसा परिणाम होतो? नुसतं माझ्याकडे हे आहे असं म्हटल्याने माणूस अचानक कसा काय आनंदी होऊ शकतो? यामागे काही ठोस कारण आहे का? हां, अत्यंत कळीचा मुद्दा आहे. यामागे एक स्पष्ट मानसिक प्रक्रिया आहे. जेव्हा एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक कृतज्ञतेचा सराव करते, तेव्हा मेंदूतील नकारात्मक विचारांची साखळी अक्षरशः तुटते. अच्छा, जेव्हा आपण आपल्याला मिळालेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मेंदू शांत होतो. भूतकाळातील चुकांबद्दल वाटणारा पश्चाताप आणि भविष्याबद्दलची वाटणारी अनावश्यक चिंता या दोन्ही गोष्टी कृतज्ञतेमुळे आपोआप कमी होतात. म्हणजे आपण वर्तमानात जगायला लागतो. अगदी. ही सवय माणसाला केवळ आजच्या क्षणात म्हणजे वर्तमानात जगायला शिकवते आणि जेव्हा आपण पूर्णपणे वर्तमानात असतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आणि मुळापासून शांत असू शकतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे दोन्ही अशांततेचे प्रमुख स्रोत असतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण आतापर्यंत पाहिलं की स्वतःच्या मनाला प्रशिक्षित करणं आवश्यक आहे. स्वतःचा राग आणि भावनांना आवरणं गरजेचं आहे. स्वतःची आंतरिक शांतता शोधणं महत्वाचं आहे. होय. मग याचा अर्थ असा होतो का की आनंदी राहणं म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करणं आणि बाकीच्या जगापासून, समाजापासून पूर्णपणे तुटून एकांतावासात राहणं? म्हणजे स्वतः आनंदी राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फक्त स्वतःवरच लक्ष केंद्रित करणं आणि इतरांशी काहीही देणं-घेणं न ठेवणं. जर आपण हे एक व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर याच्या अगदी विरुद्ध गोष्ट सत्य आहे. खरंच? हो, आणि हाच या संपूर्ण शिकवणीचा सर्वात सुंदर आणि महत्वाचा गाभा आहे. जेव्हा आतून खरी शांतता मिळते तेव्हा ती कधीच केवळ त्या एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही. ती शांतता त्या व्यक्तीच्या वागण्यातून, संवादातून आणि इतरांसोबतच्या व्यवहारातून आपसुकच बाहेर पडते. स्रोतामध्ये अत्यंत स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितलं आहे की जर तुम्हाला इतरांनी आनंदी असावं असं वाटत असेल तर करुणा आणि दयेचा सराव करा. आणि स्वतः आनंदी राहायचं असेल तर? तरीही करुणा आणि दयेचाच सराव करा. इतरांची काळजी घेणे आणि त्यांच्याबद्दल निखळ दयाळूपणा दाखवणे यामुळे माणसाला स्वतःला सर्वात जास्त आणि सखोल आनंद मिळतो. याचाच अर्थ हा एक प्रकारचा चांगला आणि सकारात्मक स्वार्थच झाला म्हणायचा. अगदी. इतरांना आनंद देऊन त्यांच्या समस्या सोडून स्वतःचा आनंद द्विगुणित करणं. अगदी तसंच. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या लहानशा समस्यांमधनं, स्वतःच्या स्वार्थातून बाहेर पडतो आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांशी जोडले जातो. हो, आणि माणसाला तेच हवं असतं ना शेवटी. हो ना, माणसाला एकटेपणा नको असतो. त्याला समाजात एक सुरक्षिततेची आणि आपलेपणाची भावना हवी असते. कुटुंब, मित्र आणि अगदी अनोळखी माणसांशीही जेव्हा आपण प्रेमाने आणि करुणेने वागतो तेव्हा आपल्याला एक मोठा मानसिक आधार मिळतो. दलाई लामा म्हणतात त्याप्रमाणे प्रेम आणि करुणा या काही चैनीच्या गोष्टी नाहीत ज्या भरपूर वेळ असेल तेव्हाच कराव्यात. त्या मानवी जीवनाच्या अत्यंत मूलभूत आणि अनिवार्य गरजा आहेत. बरोबर. जसं शारीरिक आरोग्यासाठी आणि जगण्यासाठी अन्न आणि पाणी लागतं, अगदी तसंच मानसिक आरोग्यासाठी आणि खऱ्या आनंदासाठी मजबूत नाती आणि एकमेकांबद्दलची करुणा लागते. हे सगळं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपण आनंदाला नेहमीच एक अंतिम ध्येय किंवा एखादी मंजिल समजतो. अगदी खरंय. जणू काही अमुक एक पदवी मिळाली, अमुक इतके पैसे मिळाले किंवा एखादी विशिष्ट गोष्ट घडली की आपण कायमचे आनंदी होऊ असा आपला समज असतो. पण या संपूर्ण चर्चेतून हे स्पष्ट होतंय की आनंद हे पोचण्याचं ठिकाण नसून तो एक सातत्यपूर्ण प्रवास आहे. हो, ती एक रोज करायची कृती आहे. अगदी. हे अगदी योग्य विश्लेषण आहे. या संपूर्ण माहिती स्रोताचा मुख्य निष्कर्ष आपण असा काढू शकतो की आनंद हा बाहेर बाजारात विकत मिळणारी कोणतीही वस्तू किंवा सेवा नाहीये. तो प्रत्येकाच्या आतच अस्तित्वात आहे. तो एक बघण्याचा दृष्टिकोन आहे, एक रोजची निवड आहे.
स्वतःच्या भरकटणाऱ्या मनाला प्रशिक्षित करून, रागासारख्या विनाशकारी भावनांना दूर ठेवून आणि इतरांप्रती निखळ दयाळूपणा व करुणा दाखवून ही आंतरिक शांतता मिळवता येते. आणि एकदा ती शांतता मिळाली की बाह्य परिस्थिती तुम्हाला सहजासहजी डळमळीत करू शकत नाही. पण मग आधुनिक जगात वावरणाऱ्या एखाद्या सामान्य व्यक्तीला वाटू शकतं की या सगळ्या माहितीचा, या प्राचीन तत्वज्ञानाचा माझ्या आजच्या रोजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यात प्रत्यक्ष काय उपयोग आहे? हे सगळं केवळ ऐकायलाच बरं वाटतं का? नाही. याचा सर्वात मोठा उपयोग हा आहे की ही शिकवण माणसाला बाह्य जगातील अनिश्चिततेवर विसंबून न राहता स्वतःच्या आनंदाचं नियंत्रण स्वतःच्याच हातात घेण्याचं प्रचंड मोठं सामर्थ्य देते. बरोबर आहे. आजकाल आपण माहितीच्या भडीमाराखाली अक्षरशः दबून गेलो आहोत. जगात कुठे काय वाईट घडतंय, कुठे युद्ध चालू आहे, अर्थव्यवस्था कशी ढासळतीये, हे आपल्याला क्षणाक्षणाला समाज माध्यमांवरून समजत असतं. आणि त्यामुळे ताण वाढतो. हो ना. यामुळे साहजिकच एक प्रकारची भीती आणि निराशा निर्माण होते. अशा वेळी अत्यंत साध्या आणि स्पष्ट मार्गाने स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा हा एक नवा आणि आशेचा दृष्टिकोन आहे. तो आपल्याला खात्री देतो की बाह्य परिस्थिती कितीही अस्थिर किंवा वाईट असली तरी तुमची आंतरिक स्थिती आणि तुमची मानसिक शांतता पूर्णपणे तुमच्याच हातात आहे. म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं नियंत्रण खऱ्या अर्थाने स्वतःच्याच हातात घेण्यासारखं आहे हे. आपण आता या सखोल चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी मला एक नवा आणि सर्वांनाच थोडा अधिक विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करायचा आहे. नक्कीच. कोणता विचार आहे तो? आपण आत्ताच्या संपूर्ण चर्चेत हे पाहिलं की खऱ्या आनंदासाठी आणि समाधानासाठी आंतरिक शांतता, मनाचा समतोल आणि मनाचं प्रशिक्षण आवश्यक असतं. त्यासाठी एकाग्रता आणि थोडा वेळ द्यावा लागतो. होय. पण जर आपण आजच्या या आधुनिक जगाकडे पाहिलं, जिथे प्रत्येक क्षणी मनोरंजनाची आणि कुठल्याही गोष्टीपासून झटपट मिळणाऱ्या सुखाची सवय आपल्याला जाणीवपूर्वक लावली जात आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. अगदी. हो. मग ते समाज माध्यमांवरील एका सेकंदात बदलणारे आणि लक्ष वेधून घेणारे छोटे छोटे व्हिडिओ असोत किंवा एका क्लिकवर घरपोच मिळणाऱ्या वस्तू असोत, आपण क्षणाक्षणाला आपल्या मेंदूला नवीन आणि कृत्रिम उत्तेजना देत आहोत. त्याला शांत बसूच देत नाही आहोत. खरंय. तर मग असा एक अतिशय गंभीर प्रश्न पडतो की हे आजचं अतिवेगवान जग नकळतपणे माणसाची आंतरिक शांतता अनुभवण्याची आणि खऱ्या आनंदाचा अनुभव घेण्याची जी मानसिक क्षमता आहे, तीच मुळातून कमकुवत तर करत नाहीये ना? बापरे, हा खूपच महत्वाचा आणि सखोल प्रश्न आहे. हो ना. जसं एखादा स्नायू वर्षानुवर्षे न वापरल्याने अखेर कमकुवत होतो आणि निकामी ठरतो, तशीच आपली एकाग्र राहण्याची आणि आतून आनंदी राहण्याची क्षमताच आपण या झटपट सुखाच्या नादात गमावून बसत नाहीये ना? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा एक असा मूलभूत विचार आहे ज्यावर प्रत्येकाने स्वतःशीच शांतपणे बसून मनन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शेवटी समुद्राचं कितीही खारट पाणी प्यायलं तरी तहान कधीच भागत नसते. खऱ्या आणि गोड्या पाण्याचा झरा कुठेतरी आपल्या आतच शोधायला हवा.